खरं तर आपलं जे 30 डेज चॅलेंज स्टार्ट झालंय 2 मार्च पासून, त्याचा आज आहे दुसरा दिवस. काल जो फर्स्ट डे होता त्याचे टास्क आय होप तुम्ही सगळ्या जणांनी कंप्लीट केले असतील. आज दुसऱ्या दिवसाची जी टास्क असणार आहे ती मी आजच्या या व्हिडिओमध्ये अलॉट करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलणार आहे की MHT CET 2025 साठी पेपरची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे. सगळीकडे बघाल ना तर विद्यार्थी किंवा पेरेंट्स सुद्धा काळजीत असतात की यूट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे बघायचे की MHT CET मध्ये मॅथ्स अवघड येणार, फिजिक्स खूप डिफिकल्ट येणार, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग गेल्या 2 ते 3 वर्षांचं पेपरचं ॲनालिसिस आणि ट्रेंड मी आज तुमच्या समोर ठेवणार आहे. त्याच्यासोबत यावर्षी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये डिफिकल्टी लेवल काय येऊ शकते हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि घाबरून जाऊ नका की मुलांना काय वाटतं की CET आपल्या बोर्ड एक्झाम सारखा फिजिक्स खूप डिफिकल्ट येणार आहे, यावर्षी स्कोर चांगला आहे. जरी पेपर डिफिकल्ट आला तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट काय माहिती आहे, कमी मार्क्सवर सुद्धा खूप चांगलं पर्सेंटाईल मिळतं. लिटरली गेल्या वर्षी कितीतरी मुलं अशी होती ज्यांचे मार्क्स अराउंड 90 ते 100च्या दरम्यान होते. ओके, परंतु 90 ते 100च्या मार्क्सच्या दरम्यान सुद्धा 95+ पर्सेंटाईल त्या मुलांना आलं होतं. म्हणजे विचार करा, आपला 200 मार्क्सचा पेपर आहे, त्याच्यापैकी आपल्याला जरी पेपर डिफिकल्ट आला 100 मार्क्स तेवढे स्कोर करायचे. 100+ जर तुम्ही गेलात ना, चांगलं पर्सेंटाईल तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा विचार डोक्यातून काढून टाका की पेपर डिफिकल्ट येणार आहे. जरी आता या ज्या गोष्टी असतात ना, 99+ पर्सेंटाईल इन 10 डेज, पेपर डिफिकल्ट येणार आहे, बिग डे अपडेट बाय CET सील. आता तुम्ही इतके चांगले मॅच्युअर झालाय की तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्यासाठी चांगली गोष्ट काय आहे, वाईट गोष्ट काय आहे, डिस्ट्रॅक्शन्स काय आहे. या गोष्टींपासून तुमचं लक्ष आपल्या अभ्यासावरून बाजूला करू नका. 11वी 12वी तुमच्या पेरेंट्सनी तुमच्यासाठी तुमच्या क्लासेसवरती इतके पैसे खर्च केलेत. आता भलेही तुम्ही 2 वर्ष काय अभ्यास केलाय नाही केलाय हे बाजूला जाऊ द्या, परंतु एक चांगला कमबॅक करायची संधी आहे ना पुढच्या 30 ते 40 दिवसात आहे. आता ह्या संधीचं सोनं करायचं की पुन्हा एकदा तेच जे मागच्या ज्या चुका केल्यात ते रिपीट करायचं हे तुमच्या हातात आहे. मग तर एक सांगतो, मला माहित आहे हे काउन्सिलिंगच्या वेळी सुद्धा ही कॅप ॲडमिशनच्या प्रोसेस वेळी हे माझी ही व्हिडिओ नक्की बघणार आहेत आणि त्यावेळी तुमच्या पेरेंट्सला सुद्धा समजेल की आपल्या मुलाला 0.5 पर्सेंटाईलसाठी एका चांगल्या कॉलेजमधून सीट मिळत नाही. ही वेळ तुमच्यावरती येऊ द्यायची नसेल तर आत्तापासून अभ्यास करा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, PICT स्टुडंट. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आपल्या दुसऱ्या दिवसाचे टास्क कोणकोणते आहेत ते मी पहिल्यांदा सांगतो. आज फिजिक्ससाठी तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. फिजिक्सचा जो काल रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर तुम्ही इनकम्प्लीट केला होता तो आज कंप्लीट करायचा आहे. मग रोटेशनल डायनॅमिक्समध्ये एक तर मी काल सांगितलं होतं की 1 शॉट लेक्चरमधून थिअरी कव्हर करा. आज थिअरी प्लस तुमचे फॉर्म्युला शीट्स हे सगळे रिवाईज करायचे आणि या आज तुम्ही काय करायचं तर 3 वर्षाचे लास्ट 3 इयर्सचे जे PYQs आहेत 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षाचे रोटेशनल डायनॅमिक्सचे PYQs सगळ्या मुलांनी परफेक्ट करायचे. हे असणार आहे तुमचं फिजिक्सचं टास्क. म्हणजेच काय, फिजिक्सचा तुमचा रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आज एंड होतोय. 2 दिवस दिले होते. ठीक आहे. केमिस्ट्रीचा आता केमिस्ट्री सुद्धा तुम्हाला जो कालचा जो चॅप्टर होता सॉलिड स्टेट तो आज तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मी हाय वेटेज चॅप्टरला 2 दिवस देतोय, ती काळजी करू नका. या 30 दिवसांमध्ये तुमचा 12th 11th सिलेबस कसा कव्हर करून घ्यायचा आहे ही जबाबदारी माझी आहे. आज केमिस्ट्रीचा जो सॉलिड स्टेट होता तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. काल जेवढं पार्ट तुम्ही केला असेल तो रिवाईज करा. केमिस्ट्रीचे जेवढे सॉलिड स्टेटचे MCQs वगैरे असतील ती व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि केमिस्ट्रीचा चॅप्टर एंड करा. आता एक मुलांचा एक डाऊट कॉमन काय आला की दादा आम्ही MCQs किती सॉल्व्ह करायचे एका चॅप्टरचे, एक स्पेसिफिक नंबर सांगा. नंबर वाढवणं असा नाही आहे. समजा मी एका रोटेशनल डायनॅमिक्सचा चॅप्टर सॉल्व्ह म्हणजे चॅप्टरचा अभ्यास करतोय, थिअरी कव्हर केली. 2024चे PYQs ज्यावेळी मी सॉल्व्ह करतो PYQs बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात. म्हणजे 100% पैकी ॲटलिस्ट 75% मला PYQs सॉल्व्ह होतात. म्हणजेच काय, चॅप्टर परफेक्ट होत आलंय. ठीक आहे. मग काय करा, आता ती ॲक्युरेसी अजून वाढवण्यासाठी 2023चे अजून लास्ट इयरचे PYQs सॉल्व्ह करा. आणि ज्यावेळी तुम्हाला वाटतंय की अरे बापरे आता मला बऱ्यापैकी PYQs येत आहेत, मग तुम्ही तो चॅप्टर सॉल्व्ह करणं थांबवा आणि पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह ऑन करा. नाहीतर काय होतंय, एकच चॅप्टर पकडला आहे त्याचेच PYQs सॉल्व्ह होत आहेत म्हणून मजा येते म्हणून अजून पुढचे चॅप्टर्स तुम्ही कव्हर करण्याऐवजी तोच चॅप्टर घेऊन बसलाय. असं करू नका. या 30 दिवसांमध्ये 2 गोष्टी गरजेच्या आहेत, तुमचं स्पीड आणि तुमची ॲक्युरसी. त्यामुळे दोन्ही गोष्टी बॅलन्स करून आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. आता मॅथमॅटिक्ससाठी आजचं टार्गेट काय, मॅथमॅटिक्ससाठी आपला जो मॅट्रिक्स चॅप्टर आहे तो आज एका दिवसामध्ये कंप्लीट करायचा आहे. गणित अंक सरांच्या यूट्यूब चॅनलवरती जा, तिथे तुम्हाला ती आय गेस त्यांचा आज कोणता चॅप्टर आहे माहीत नाही, तिथून त्या यूट्यूबवरून किंवा तुमच्या क्रॅश कोर्समधून त्यांच्याकडून तो चॅप्टर व्यवस्थित कव्हर करा. मॅट्रिक्स चॅप्टर 2 क्वेश्चन्स येतात 4 मार्क्ससाठी,
तो व्यवस्थित आजच्या आज कव्हर करायचा आहे. चॅप्टर कसा कव्हर करायचा आहे, वन शॉट लेक्चर्स प्लस जेवढे शक्य असतील तेवढे मॅथमॅटिक्सचे मॅट्रिक्स चॅप्टरवरचे PYQ सॉल्व्ह करायचे. हे असणार आहे आजचं टार्गेट. संध्याकाळी सेल्फ इव्हॅल्युएशन फॉर्मसुद्धा रिलीज करतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. आता येतो मेन टॉपिकवरती की MHT CET 2025ची डिफिकल्टी लेवल काय आहे. पहिल्यांदा स्टार्ट करतो फिजिक्स. फिजिक्ससाठी जर तुम्ही आता मी काय केलं आहे, या आजच्या PPT जर PDF मध्ये बघाल ना, तर फिजिक्ससाठी मी काय केलं आहे, टार्गेटचं जे बुक आहे त्यांनी काय केलं होतं, गेल्या वर्षी ज्या 16 शिफ्ट झाल्या होत्या त्याच्या पेपरचं ॲनालिसिस दिलं होतं. मी हे तुमच्यासमोर ठेवतोय. तर फिजिक्ससाठी जर बघाल ना, थोडं ते ब्लर आहे, आय होप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्या 16 शिफ्ट झाल्या होत्या, त्या मॅक्सिमम शिफ्टमधले फिजिक्स पेपरची जी डिफिकल्टी आहे ती मॉडरेट आहे. ठीक आहे, हे 2024च्या पेपरचं ॲनालिसिस आहे. जास्तीत जास्त पेपरची जी डिफिकल्टी आहे ती आहे मॉडरेट. इझी लेवलचे क्वेश्चन्स सुद्धा बऱ्यापैकी आहेत आणि डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते फार थोडे आहेत. आणि सेम सिच्युएशन 2023 आणि 2022साठी सुद्धा होती. मग फिजिक्स यावर्षी कसं येऊ शकतं बाळांनो, एक सांगू का, सगळ्यात जास्त त्रासदायक सब्जेक्ट असणार आहे तुमच्यासाठी फिजिक्स. फिजिक्स यावर्षी सुद्धा मॉडरेट प्लस टाइम कन्झ्युमिंग येणार आहे. फिजिक्ससाठी लक्षात ठेवा एक गोष्ट आहे की आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, जर 50 क्वेश्चन्स आहेत तर त्या 50 क्वेश्चन्सपैकी 50 आउट ऑफ 50 नाही तर 50 पैकी 30 क्वेश्चन्स असे असले पाहिजे जे तुमचे बरोबर येणार आहेत. तेवढेच आपल्याला कव्हर करायचे आहेत. कारण का फिजिक्समध्ये 30+ जर तुम्ही स्कोअर करसाल तर एक चांगला स्कोअर तुम्ही म्हणजे पुढे जाऊ शकता. तर फिजिक्ससाठी या वर्षीची डिफिकल्टी आहे मॉडरेट प्लस टाइम कन्झ्युमिंग. टाइम कन्झ्युमिंग यासाठी फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या 90 क्वेश्चनसाठी 100 मिनिटांचा म्हणजे 100 क्वेश्चनसाठी 90 मिनिटांचा वेळ आहे. मग वेळ थोडा कमी पडतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या क्वेश्चनमध्ये आणि त्या प्रेशरमध्ये ना ती क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे ती आत्तापासून प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळे घाबरून जाऊ नका की फिजिक्स डिफिकल्ट येणार आहे. फिजिक्समध्ये एखाद्या चॅप्टर समजा आता रोटेशनल डायनॅमिक्सचे 3 क्वेश्चन्स येणार असतील, 3 पैकी फक्त एकच क्वेश्चन्स असणार आहे ना तो डिफिकल्ट असणार आहे आणि 2 क्वेश्चन्स आहेत ते इझी टू मॉडरेटच असणार आहे. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, त्या इझी टू मॉडरेट क्वेश्चनला कसं टार्गेट करायचं. ठीक आहे, हे असणार आहे फिजिक्ससाठी. आता केमिस्ट्रीसाठी सांगू. केमिस्ट्रीसाठी लास्ट 3 इयर्सपासून बघाल ना खूप इझी लेवलची केमिस्ट्री येते. डायरेक्टली फॉर्म्युलाज वगैरे विचारले टेक्स्टबुकमधून. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी कुणीही घाबरून जायचं नाही. केमिस्ट्री हा सगळ्यांचा स्ट्रॉंग पॉईंट असला पाहिजे. म्हणजेच काय, स्कोअर बुस्टिंग आहे ते. आता केमिस्ट्रीसाठी काय करायचं आहे, केमिस्ट्रीसाठी सगळे चॅप्टर मॅक्सिमम सिलेबस कव्हर करायचं आहे. त्यानंतर सगळ्या चॅप्टरचे PYQs वगैरे करायचे आहेत आणि केमिस्ट्रीला सगळ्यात जास्त गरजेचं आहे रिव्हिजन तेवढं केमिस्ट्रीसाठी चांगलं करा. केमिस्ट्रीसाठी बघाल ना, जेवढा जो ग्राफ दाखवला आहे 16 शिफ्ट्समध्ये सगळ्यामध्ये इझी टू मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स येतात, वेगळं काही नाही आहे. ठीक आहे, हे असणार आहे केमिस्ट्रीसाठी. आता केमिस्ट्री इझी टू मॉडरेट लेवलचं यावर्षी सुद्धा येणार आहे, डायरेक्टली टेक्स्टबुकमधून येणार आहे. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी तुम्ही काळजी करू का. आता येतो मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी काय आहे. मॅथ्स पुन्हा एकदा यावर्षी सुद्धा मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी आहे मॉडरेट टू लेंथी येणार आहे. हे पुन्हा एकदा सांगतोय, थोडं तुम्हाला अवघड वाटेल की वाटत असेल की मॅथ्स इझी येऊ शकतं वगैरे काय. मॅथमॅटिक्स मॉडरेट टू लेंथी येतं. ठीक आहे, लेंथी यासाठी बोलतोय, मॅथमॅटिक्सचे काही क्वेश्चन्स आहेत म्हणजे 50 क्वेश्चन्स जर असतील तर त्या 50 क्वेश्चन्सपैकी अराउंड 10 ते 12 क्वेश्चन्स आहेत ना तेच फक्त डिफिकल्ट आहेत. उरले जे 35 to 38 क्वेश्चन्स आहेत ते इझी टू मॉडरेट लेवलचे आहेत. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, भलेही ते डिफिकल्ट क्वेश्चन आपल्याला नाही येऊ द्यात, ते काय आपण तुक्का मारून 10 पैकी ॲटलीस्ट 1-2 तरी बरोबर करूया. परंतु जे उरले 35 to 30 क्वेश्चन्स आहेत ना ते कसे सॉल्व्ह करायचं हे आपलं एम असलं पाहिजे. मॅथमॅटिक्सचा जर तुम्ही ग्राफ बघाल तर 16 शिफ्ट्समध्ये अराउंड प्रत्येक शिफ्टमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे मॉडरेट लेवलचे आहेत, वेगळं काही नाही. आणि डिफिकल्ट लेवल म्हणजे इझी लेवलचे क्वेश्चन्स थोडे कमी आहेत आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आणि मॉडरेट लेवलचे थोडे जास्त आहेत. हाच एक ड्रॉबॅक आहे मॅथमॅटिक्ससाठी. मात्र मॅथमॅटिक्ससाठी सांगतो की आता जर तुम्ही अभ्यास करत असाल फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा, जास्तीत जास्त वेळ मॅथमॅटिक्सला द्या, जास्तीत जास्त प्रॅक्टिस मॅथमॅटिक्सच्या. भलेही PYQ सुरुवातीला सॉल्व्ह होणार नाहीत, एकदा होणार नाहीत, परंतु ज्यावेळी दुसऱ्या वेळी रिवाईज कराल त्यावेळी तर नक्की डोक्यामध्ये क्लिक होईल, अरे हा PYQ तर असा सॉल्व्ह केला होता. त्यामुळे घाबरून जाऊ नका. मॅथमॅटिक्स सुद्धा मॉडरेट लेवलचंच येणार आहे. फक्त मॅटर काय करणार आहे, तुमची प्रॅक्टिस कशी सुरू आहे एवढंच. ठीक आहे, मॅथमॅटिक्ससाठी मॉडरेट टू डिफिकल्ट. आता ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी लेवल काय सांगतो, एकतर गेल्या 3 वर्षांपासून बघतोय पेपरची डिफिकल्टी थोड्या प्रमाणात वाढते. परंतु घाबरून जाऊ नका, जरी पेपर डिफिकल्ट आला तरी सगळ्यांना कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे. यावर्षी सुद्धा मॅक्सिमम पेपर्स जे आहेत ना ते मॉडरेटच असणार आहेत. सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसांचे जनरली शिफ्ट असतात ना त्या असतात इझी टू मॉडरेट लेवलच्या. सुरुवातीच्या दिवसाची तरी असते इझीच लेवलची असते आणि त्यानंतर थोडी डिफिकल्टी लेवल वाढते आणि शेवटच्या एंडिंग डेजमध्ये पेपरची डिफिकल्टी मॉडरेट लेवललाच जाते. ठीक आहे, इव्हनिंग शिफ्टचे जे पेपर्स असतात ते थोडे स्लाइटली
डिफिकल्ट असतात मॉर्निंग शिफ्टपेक्षा। आय होप तुम्हाला यावर्षी पेपरची डिफिकल्टी लेवल समजली असेल। पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती फोकस करण्याऐवजी तुमच्या प्रिपरेशनमध्ये फोकस करा। एक्झाम नंतर कुणीही सांगायचं नाही की माझ्या प्रिपरेशनमुळे हा चॅप्टरचे QIQs किंवा क्वेश्चन्स मला जमले नाहीत, ठीक आहे। आता शेवटची एक गोष्ट, आमची जी मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट आहे। ज्या कुणाला मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये जॉईन करायचं आहे, रजिस्ट्रेशन चालू आहे। ॲपचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आणि कसं जॉईन करायचं आहे हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। ज्यांना जॉईन करायचं आहे नक्की जॉईन करा, कारण का प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतोय, फक्त बाळांनो तुम्हाला टेस्ट सिरीज देऊन तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला टेस्ट सिरीज देणे हे आमचं एम नाही आहे। तर तुम्हाला त्या टेस्ट सिरीजसोबत गाईड करणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळी तुम्ही मॉक टेस्ट अटेम्प्ट करताय, तुमच्या चुका कुठे होत आहेत, तुम्हाला पर्सनली कुठे प्रॉब्लेम कुठे येतोय, तुमचे चॅप्टर्स का कव्हर होत नाहीत, मॅथमॅटिक्स फिजिक्सचा स्कोर का इम्प्रूव्ह होत आहे, या गोष्टीसाठी पर्सनली मी गाईड करतो मुलांना आणि तुमच्या पर्सनली टचमध्ये असतो। लाईक तुम्हाला जर वाटलं की मला या क्वेश्चन्समध्ये किंवा या चॅप्टर्समध्ये डिफिकल्टी येतात, तर तुम्हाला सांगितलं जातं की हे क्वेश्चन्स कसे करायचे आहेत, प्रॉब्लेम कुठे येतोय। त्यामुळे स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो मी ऑफर करतोय तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। आता टोटल 20 फुल सिलेबस स्टेट्स आहेत ॲज पर MHTCETच्या सिलेबसनुसार असणार 2025। सगळे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत। इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट मिळतो, प्रत्येक चॅप्टर प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये सोल्युशन्स मिळतं आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा मिळते। त्यामुळे ज्या कुणाला जॉईन करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप आहे, ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती फर्स्ट पेजवरतीच तुम्हाला कोर्स सेक्शनमध्ये ते आढळेल। ज्यांना जॉईन करायचं नक्की जॉईन करा। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल। अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला सांगा। आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो। धन्यवाद।